नमस्कार. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी विद्या सोनवले, राहणार मेणकी, जिल्हा चंद्रपूर. आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जे वाळवणीचे पदार्थ करीत असतात त्या वाळवणीच्या पदार्थामधील मी एक डाळ तयार करणे, यामधील मी उडदाची डाळ कशी तयार करायची आणि त्याचे उपयोग कोणते आणि त्याचे आपल्याला उपयोग कोणते आणि त्याच्यापासून आपण काय काय पदार्थ बनवू शकतो याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग आता आपण थोडी डाळ आपण दगडाच्या जात्यावर दळून घेऊया आणि विशिष्ट प्रकारच्या चाळणीने चाळून ती डाळ आपण तयार करणार आहोत. चला तर ही बघा उडीद आहे, यापासून मी डाळ तयार करते आहे. अशा पद्धतीने आपण डाळ तयार करून घ्यायची जात्यावर आणि नंतर ही डाळ तयार झाली की ही गोळा करायची आणि गोळा करून ही विशिष्ट प्रकारची कमचांपासून बनलेली ही चाळणी आहे. तर ह्या चाळणीपासून आपण ही डाळ आपण गाळून घ्यायची. गाळल्यामुळे काय होईल, याच्यामध्ये असणारे काही जर उडीद गेलेले असतील ते उडीद आपल्याला बाजूला करता येईल आणि ते बाजूला काढलेले उडीद पुन्हा आपण दळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण डाळ ही तयार केलेली आहे. तर आपण याचे फायदे कोणते आणि ह्या उडदाचे पदार्थ कोणकोणते असतात ते आपण बघून घेऊया. चला तर बघा, ही आपण डाळ तयार केलेली आहे उडदाची. तर या डाळीचे फायदे कोणते आहेत आणि पदार्थ कोणते तयार होतात ते आपण पाहूया. या उडदाच्या डाळीपासून आपण, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता. आमच्या मुख्यत्वे करून भंडारा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी उडदाच्या डाळीपासून पाण्याची वडी तयार करतात, पाण्यातली वडी, जे आमच्याकडे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मला वड्या करायच्या असतील तर याच उडदाच्या डाळीपासून आम्ही वड्या तयार करत असतो. त्याचबरोबर ह्या उडदाच्या डाळीपासून दहीवडा असेल, त्याचप्रमाणे इडली आहे, डोसा आहे, मेदूवडा आहे, पापड आहेत, खिचडी तयार करायची असेल तर यासारखे अनेक पदार्थ या डाळीपासून आपल्याला तयार करता येतात. ही डाळ तयार करत असताना आपण उडीद जर घेऊन आणले त्यापासून डाळ तयार केली तर विकत आणलेल्या डाळीपेक्षा ही स्वस्त पडते. त्याचबरोबर ही केमिकल मुक्त असते. कारण आपण दुकानातून डाळ आणली तर कधी कधी असं दिसते ती डाळ चमकदार दिसते, अगदी दिसायला काळी कुळकुळीत दिसते, परंतु त्याला विशिष्ट अशा प्रकारचा रंग लावलेला असतो. ती किती वेळा आपण धुत गेलं तरी पण काळा काळा पाणी असं निघत जाते आणि त्यामुळे ती खाण्यासाठी अयोग्य होते. आणि म्हणून ही घरी तयार केलेली डाळ आहे, खायला अगदी शुद्ध अशा प्रकारची, पौष्टिक आहे आणि आपण स्वतः तयार केल्याचा आनंदसुद्धा यामध्ये आपल्याला मिळतो आहे. तर या उडदाची डाळ खाल्ल्यामुळे होणारे फायदे कोणते? तर उडदाची डाळ आपण खाल्ल्यामुळे एक मुख्य फायदा आहे तो म्हणजे ज्याला अपत्य नसेल त्यांनी जर समजा पती आणि पत्नी या दोघांनी या डाळीचा वापर जर केला, पतीने त्याच्यापासून खीर तयार करायची आणि पत्नीने त्या उडदाच्या डाळीची खिचडी तयार करून जर त्यांनी त्याचं सेवन केलं तर त्याचा फायदा त्यांना अपत्य होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे उडदाच्या डाळीचा वापर करून एखाद्याचं वजन जर वाढत नसेल तर त्या डाळीचा वापर करून त्याला स्वतःची बॉडीही बनविता येते. उडदाच्या डाळीचा उपयोग परत एक म्हणजे एक प्रकारची ही शक्तिवर्धक आहे. त्याचप्रमाणे एखाद्याला मलविसर्जन बरोबर होत नसेल तर मल तयार होणे आणि विसर्जन होण्यासाठी या उडदाच्या डाळीचा वापर हा केला जातो. तर अशा प्रकारचे एक ना अनेक अशा प्रकारचे या उडदाच्या डाळीपासून आपल्याला फायदेच होत असतात आणि म्हणून या डाळीचा वापर आपण करूया. तर ही जात्यावर दळलेली डाळ आहे त्यामुळं जास्त पौष्टिक आहे आणि अशा प्रकारची डाळ आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया. जय ज्योती, जय साई.